पाहिलंय. आता सध्या मैदानाच्या आपण विचार केला तर दिनेश सावंत हॅट्रिक चौकारावरती आहे आणि की मागच्याच षटकामध्ये त्याच्या बॅटकडून 2 बॉलवरती सलग 2 चौकार आपण ठोकत असताना त्यांना पाहिलंय. गोलंदाज मैदानाच्या मध्ये रेडी होत आहेत रोहन सिंग. टोमनचा बॉल बिगपॉईंट चेंडू होता, सरळ चेंडू जाऊन पॅटवरती आदळतो, पॅटला स्पर्श करतोय, तीच गती इथे बदल ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि बॉल पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. बॅट्समॅनना अपेक्षित होता कुस्ती होईल, थोडासा बाउन्स होईल, अतिरिक्त शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न करू. बॅट्समॅन अगदी त्या विचारामध्ये होता, मात्र तसं काही मैदानाच्या मध्ये घडत नाही आणि बॅटवरती जाऊन आदळत असताना आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. चेंडू फेकून झालं मैदानाच्या आतमध्ये 1.2 आणि धावा आहे धावफलकावरती 10 धावा. शिवाजी हा संघ आपण पाहतात मैदानाच्या मध्ये प्रकारचा क्षेत्ररक्षण करतोय, फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करतोय. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर बरंच राहून पुन्हा ते संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगवरती बॅटर रेडी पुन्हा एकदा हवेचा बॉल थोडीशी दिशा भरकटलाय. पंचांचे 2 हात हवेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. पंच दर्शवत आहेत वाईट आणि वाईटवरती बैठक आणखी 4 धावा आपल्या स्वरूपाने चेंडू सरळ सीमा पार एक दर्जेदार चौकार 4. वाईट बॉल त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तिथून 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपाची ॲड झाल्या आणि धावपलकामध्ये धावा जर आपण पाहिला तर 15 धावा. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण नेहमीच एक गोष्ट पाहिलं की तुम्हाला जास्त धावा ह्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने तुम्हाला मैदानाच्या मध्ये एक गोलंदाज म्हणून प्रामुख्याने वाचवण्याची गरज सध्या झाली आहे. कधी पुढील बॉल त्याचा बॉल स्पिन आणि मोठासा बॉल कट होते. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला. ही खासियत आहे रोहन सिंग या गोलंदाजाची. आपण खास करून पाहिली वेग आहे प्रचंड, अगदी आपला हाईटचा योग्य रीतीने तो मैदानाच्या मध्ये वापर करतोय आणि विचार केला तर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करत असताना आपण रोहन सिंग या खेळाडूला पाहिलं. चेंडू फेकून गेला मैदानाच्या मध्ये 1.3 आणि धावा आहे धावफलकावरती 15 धावा. हे त्यांची पराकाष्ठ तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावी लागेल कारण की T10ची स्पर्धा आहे. 10 षटकांचा फॉर्मॅट आपण मैदानाच्या मध्ये खेळताना पाहू शकताय. गोलंदाज रोहन, स्ट्राईकवरती दिनेश. यावेळेचा बॉल बॅटची एज घेतलाय, तिथे विकेट कीपरनं टिपलाय, खूप सुंदर झेल आणि पहिल्या विकेटचं पतन दिनेश सावंत. बॅटोनिक पॅव्हिलियन गॉन. पहिला मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम म्हणजे राहुल कोंडाची टीमला. महत्वाची विकेट घेतलाय. सातत्याने चेंडूला तो आउटसाईड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न करत होता. जास्तीत जास्त चेंडू तो मात्र खेळाडूला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न दिनेश सावंत त्याच्या करत होता आणि तिथून मात्र दिनेश सावंत या खेळाडूने चिडछाडी करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी एज घेतली आणि तिथे मात्र खूप सुंदर झेल विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आणि 15. एक विकेटचं नुकसान झालंय. बॅटिंग करणारी टीम राहुल कोंडाजी या संघाची आपण पाहू शकताय. सगळी पुढील चेंडू गोलंदाज रेडी होत आहेत ओव्हर द विकेटने. त्याचा बॉल सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंचांच्या 2 हात हवेमध्ये यांनी की बॉल असेल अवांतर व्हाईट बोर्डचा इशारा त्यांचं करतायत आणि व्हाईट बोर्ड एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धावा पाहिल्या तर धावफलकावरती 16 धावा. थोडंसं जास्त एफर्ट लावण्याचं काम मैदानाच्या मध्ये करतायत का रोहन सिंग. आणि ज्याप्रमाणे आता मैदानाच्या मध्ये गोलंदाजी सुरू आहे थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत. खांद्यावरती जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचा फायदा होतो तो मात्र समोरचा संघ वाईट स्वरूपाने हा चेंडू आपल्याला फेकताना पाहायला मिळाले. धावपलकावरती धावा आहे 16 धावा. एक विकेटच्या नुकसानीनंतर ओव्हर द विकेटने पुढील बॉल. हेल्प केलाय, सन्मान दिलाय. तर क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात ना की 80 चेंडूचा
का अपमान करू हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि त्याच रहस्याचं मैदानाच्या मध्ये फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळालं. 1.5 चेंडूमध्ये सप्लाय गेला धावा आहे 16 धावा. या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला वेळी होईल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन सिंगचा जर विचार केला तर धावा खर्च केल्या त्या मात्र 7, ज्यामध्ये एक व्हाईट बॉल 4 धावांमध्ये एक्स्ट्रा स्वरूपाने 5 धावा आल्या होत्या. तिथून कमबॅक कसा करायचा हे दाखवून दिलंय पुन्हा एकदा गोलंदाज रोहनने. अंतिम शेवटचा बॉल आता पुन्हा एकदा अगेन्स्ट स्विंग करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न करत होते तिथे मात्र बॅट्समॅनचं प्रॉपरली टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न होत आहे 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टीम म्हणजे राहुल कोंडाची संघाची धावसंख्या ते आहे त्या मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. जाऊयात आपण डीजेकडे एक घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक सुप्रसिद्ध संगीत. Successful, wonderful and beautiful. मात्र पुन्हा एकदा आपण माझ्या खेळत असताना एकदा आणि सभा आपल्याला बॉक्सरवरती पाहायला मिळत आहे. शक्यतील विचार केला तर शेवटचा चेंडू मैदानामध्ये बॉल पंचांचे 2 हात हवेमध्ये समांतर इशारा करत आहेत व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलला पण धावा पाहिजे जाऊन पोचतात मात्र 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करतात मैदानाच्या मध्ये प्रमुख कोंडाचेचा संघ शिवरक्षक दिवाळीचा संघ जो आपण पाहतात मैदानाच्या मध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. दोन्ही संघ प्रयत्न करतात इथून विजय संपादन करण्याचा. दोन्ही संघ प्रयत्न करतील इथून मैदानाच्या आतमध्ये एक रोमांचक सामना बॅटरला जाऊन केलेला साईड करण्याचा प्रयत्न बॉलचा गॅपमध्ये चालू आहे. तर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न होत आहेत 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9च्या सरासरीने 27 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्या. जाऊन डीजेकडे
ऐकूयात मधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा श्री छत्रपती प्रीमियर लीग वर्ष दुसरं विकेट खेळण्याचा बॉलचा डायरेक्ट एक्स्ट्रा कव्हरला तिथे आपल्याला पाहायला मिळतात तर गीतमधून या चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत आहेत आणि एका संख्या आपण पाहिजे आपल्याला पाहायला मिळतात आता बॉल खोलगट टप्प्याचा बॉल बॅट चर्कीशी एज घेतला चेंडू मात्र गलीमधून खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय बॉल चाललाय सरळ स्ट्रेट रक्षकाला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल चौकार 4 आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतायत एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 9 फलकावरती जाऊन पोहोचत तर 34 धावा 34 रन्स एक विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे तिथून फेकून देण्यात आतापर्यंत 4 धावा आहेत धाव फलकावरती 34 धावा 34 लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला मैदानाच्या मध्ये पार्टनरशिप आता मैदानाच्या मध्ये बॉल सोडून दिलाय बाकीचं काम पंचांवरती टाकला पंचांचे दोन हवेमध्ये समांतर यांनी बॉल असेल अवांतर वाईट बॉल इशारा पुण्याला पंच करतायत आणि या वाईट बॉलला पण धावा पाहिल्या तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 35 धावा 35 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकताय टीम फाईट करतायत मैदानाच्या मध्ये वैद्य राहुल कोंडाकी हा संघ आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकताय क्षेत्ररक्षण करतोय शिवरक्षक शिवाजी हा संघ मैदानाच्या मध्ये आतापर्यंत खूप छान खेळ आपल्याला पाहायला मिळतोय लाईटे डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळ मध्ये खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत तर 2 खेळाडू चेंडूवरती किती फील्ड करतील तोपर्यंत तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत रनिंग किती विकेट लागली तेवढी जात द्यावी लागेल तर किती वेगाने ह्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर शक्यते शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होत आहेत निष्ठ विनय जाऊन चुकलं स्लॅश करण्याचा प्रयत्न हलक्या चुकलं ढकलून दिलाय तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहे
सिंगल बंटी समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न झाला. 4 ओव्हर नंतर धावा आहे धावफलकावरती 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. जवळ डिझेलकडे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊया पुढील षटकाकडे. प्लीज सिंग हा खेळाडू 8 चेंडू आणि 8 धाब्यांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मैदानाच्या मध्ये अगदी मैदानाच्या मध्ये भरपूर विचार विनिमय केला जातोय. नक्की कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क्स वरती आणायला हवा हा प्रयत्न आता तिथे कॅप्टन आणि अगदी व्हाईस कॅप्टन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चर्चा करतात. भरपूर काळानंतर गोलंदाज परिवर्तन करतायत आणि षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी मैदानाच्या मध्ये गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य हा खेळाडू आपण मैदानाच्या मध्ये पाहतात. गोलंदाजी मार्क्स वरती येतोय. मिस्टर आदित्य सिंग या खेळाडूला आमंत्रित केलं गेलंय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. आपण पाहू शकतायत सध्या मैदानाच्या मध्ये 4 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने संपला गेलाय. 5वं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ होत आहेत. पुढला जाऊन चेंडूला हलक्यात खेळण्याचा प्रयत्न ढकलून दिलाय. चेंडू चाललाय लॉंगॉन मध्ये. खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 39 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण आयोजन कमिटीचा अगदी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया ज्याप्रमाणे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आताचा बॉल सोडून दिलाय. बॅट्समॅन अगदी तिथे बीट होताना पाहायला मिळतात. अगदी बॅट्समॅनने विचार केला असेल हा बॉल मी का सोडून दिला हा प्रश्नामध्ये आता अगदी डबल माइंडिंग तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. खूप सुंदर चेंडूची सांगता ही मैदानाच्या मध्ये आपण होत असताना पाहिलीत. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 2 आणि धावा आहेत 39 धावा. सुरुवातीला राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होते. आता राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या मध्ये रेडी होत आहेत मिस्टर आदित्य सिंग. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केली. जागा बनवली. स्वतःमध्ये अगदी इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न तिथे करतायत. एक धाव आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रकारचा प्रयत्न होणार नाहीत कारण की तिथे क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर एफर्ट लावले. खूप सुंदर प्रयत्न केले आणि चेंडूला फेकत असताना आपण पाहिलं तर एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्नांची अगदी पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतात. पुढील बॉल हलक्यात पुन्हा एकदा चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न ढकलून दिलाय. तर विकेट किपर चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत एक धाव येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 आणि धावा आहेत धावफलकावरती 41 धावा. लाईव्ह स्पर्धा आपण tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या घर बसल्या पाहू शकतात. पुण्यात भिरकावण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय. सरळ क्षेत्ररक्षक आपण पाहतायत तर डीप मध्ये या चेंडूला कव्हर करतायत फेकतायत तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला एक खेळाडू लवकर बाद झाले. खूप सुंदर बॅटिंग करत होते. त्यानंतर एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली या 2 खेळाडूंमध्ये. पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय. अगदी ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न होत आहेत. 5 आणि 5 ओव्हर नंतर धावा आहेत धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणारी टीम व्रजबाहू कोंडाजी या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉंग्स आणि येऊयात पुन्हा एकदा मैदान
खास करून पाहायला मिळतील. विनय गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात हाताळण्याचा प्रयत्न, ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्र अगदी तिथे वापरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जात आहेत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सध्या सुरू आहेत. दोन बॅटर मध्ये प्रयत्न अगदी करतायत. आताचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न, तिथे विकेट किपरची चपलाई आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजाने अगदी आपल्या फिरकीच्या जादूने हा चेंडू हाताला, मॅजिकल बॉल मैदानाच्या मध्ये हाताला गेला आणि विकेटचं पतन होत असताना खेळाडू आदर्श सिंग मात्र बॅक टू दी पेव्हिलियन मध्ये परत आहेत. धक्का लागलाय तो मात्र दुसरा महत्वाचा. वज्रप्राहू कोंडाजी या संघाला 44 रन, लॉस ऑफ 2 विकेट. डीजे टेलिकास्ट आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टी तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित कराव्या लागणार आहेत. श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 आपण पाहता दैदिप्यमान आणि शानदार आयोजन हे आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. T10 आपण लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा ही मैदानाच्या मध्ये सध्या पाहतायत. संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहू शकतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये संदेश पिलाने, त्यानंतर रिजवान शेख, डिजिटल स्कोरर विनायक शिगवन, एडिटर विवेक कदम आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टची टीम देखील अगदी योग्य रीतीने योग्य ती भूमिका बजावत आहेत आणि आमचे डीज ऑपरेटर सागर नाईक आणि त्यांची संपूर्ण टीम देखील आपल्याला आज या सलग 4 दिवसांमध्ये काम करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती इथे धावचीच्या स्वरूपाने खेळाडू बाद झाल्यात. जिथे विकेट किपरची चपलाई आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप सुंदर यष्टीरक्षण केलं गेलं आणि तिथे मात्र खेळाडू हे बाद होत असताना आपण पाहतायत. 44 रन, लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालायत मिस्टर सुमित ढेकले, टेनिस क्रिकेटचा बाहुबली या खेळाडूला म्हणतायत. तोच खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आलाय आणि या बाहुबलीने पहिल्या चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय गॅपमध्ये, खेळाडू तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या 45 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुमित ढेकळे यांचा एक रेकॉर्ड्स देखील आहे लेदर क्रिकेटमध्ये. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मुंबई प्रीमियर आपण ज्याप्रमाणे मुंबई प्रीमियर लीग पाहिली होती वानखेडेच्या मैदानावरती आणि त्या मैदानावरती खूप सुंदर खेळ आपण सुमित ढेकलेच्या माध्यमातून देखील खेळताना पाहिलात. टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला आहे. टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून आपण संपूर्ण भारतामध्ये सुमित ढेकले या खेळाडूचं नाव आपण अग्रगण्याने घेतलं जात आहे आणि आज आपल्या होम नगरीमध्ये, आज आपल्या माय नगरीमध्ये खेळताना आपण सुमित ढेकले या खेळाडूला पाहतायत. पुढील बॉल पुढला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 46 धावा, 46 रन आपण पाहू शकताय. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 5.4 आणि धावा आहेत धावफलकावरती 46 धावा. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत वज्रप्राहू कोंडाजी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आहे शिवरक्षक जिवाजी हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतायत. दोन्ही संघाचा विचार केला तर अगदी नामवंत संघ आहेत आणि नामवंत संघांमध्ये अगदी नामवंत खेळाडू देखील आज मैदानाच्या आतमध्ये स्वतःच क्रीडा आणि स्वतःचे कौशल्य ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतात गोलंदाज रेडी होत आहेत आणि या षटकातील हा पुढील बॉल, यावेळचा बॉल सुमित ढेकले बाहुबली
आणि बाहुबलीच्या बॅट मधून निघणारा बाहुबली षटकार. वॉट अ शॉट बाय सुमित ढेकले. सुमित ढेकलेच्या बॅट मधून येतोय षटकार. 6. अगदी जवळपास पडणार नाही. तो चेंडू खूप लांब जाईल आणि तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मागच्याच आपण गेल्या काही दिवसामध्ये याच मैदानावरती या खेळाडूच्या नावावरती रेकॉर्ड्स पाहिल्यात. याच मैदानावरती 25 चेंडू मध्ये सेंचुरी आपण याच मैदानावरती या खेळाडूच्या माध्यमातून पाहिल्यात आणि तो रेकॉर्ड पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखवून देतोय की हे मैदान, या मैदानाचं अगदी माझं नातं आहे ना त्या मैदानाशी जोडलं गेलंय आणि या मैदानावरती माझी बॅटिंग ही सातत्याने तुम्ही एन्जॉय कराल, कारण की मैदानाचं आणि माझं नातं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच दाखवून दिलंय सुमित ढेकले या बॅटरने आणि त्याने पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 52. 52 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये या 6व्या षटकातील. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होणार नाहीत. सुमित आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करेल. षटक क्रमांक संपन्न झाल्यात ते मात्र 6 आणि 6 षटकानंतर धावा जर आपण पाहिल्या तर बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये वज्रब्राहू कोंडाजी संघाची धावसंख्या आहेत त्या मात्र 53. 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया डीजे कडे, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूयात एक मधुर संगीत. आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुमित ढेकले ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आल्यात तिथून आता धावा वाढतील यात काही शंका नाहीत. मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वतःचं क्रीडा कौशल्य हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची सध्या तरी गरज आहे आणि त्या गरजेनुसार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू असताना आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा लगवल्या गेल्यात त्या मात्र 6 षटकानंतर 53 धावा. गोलंदाज येतात, गोलंदाजी मार्क्स वरती युवांश शहा हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. युवक शाह आपण पाहतात समोर सुमित भरत ढेकले हा खेळाडू. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केलाय. फटका चांगला आहे, अगदी योग्य रीतीने टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. मात्र तिथे एक जाऊ दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. बॅकअप अजूनही नाहीत आणि दबाव सुमित मैदानाच्या आतमध्ये असताना दबाव काय असतो ना तो दबाव अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडंसं बॅकअप तिथे खराब होतं आणि बॅकअप खराब असल्या कारणामुळे इथे 2 धावा येत आहेत. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 55. 55 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उलटच बॉलला कन्वर्ट केलंय. बॉल चाललाय सरळ निघून सीमा पार. सुमितच्या बॅट मधून निघणारा आणखीन एक बाहुबली षटकार. 6. मैदानाच्या मध्ये बोलू लागलाय तर मी म्हटल्याप्रमाणे एक फास्टेस्ट खेळाडू म्हणून आपण या खेळाडूचं नाव घेऊ शकतात, कारण की मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे आणि याच मैदानावरती आपला इतिहास, याच मैदानावरती आपली मागची इनिंग त्या मैदानाच्या मध्ये आठवतात. मी 25 चेंडू मध्ये सेंचुरी कशा प्रकारे ठोकली होती त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती मैदानाच्या मध्ये दाखवून देत आहेत आणि अगदी म्हणतात की या मैदानावरती आम्हाला धावा ह्या बनवायला हव्यात आणि त्या धावा बनवतायत. धावफलकावरती 61 धावा. पुन्हा फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय तिथे क्षेत्ररक्षकाने स्टॉप केलाय का बॉलला, मात्र पंचांचा सिग्नल, बॉल निघून चाललाय सरळ सीमा पार. बाहुबलीच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. 4.
आज नालासोपारातील हे सर्व खेळाडू एकत्रितपणे खेळतायत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला, आता आपण पाहता स्लॅश करण्याचा प्रयत्न एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फेकी चांगली नाहीत आणि फेकी चांगली नसल्या कारणामुळे इथे 2 धावा येत आहेत. अगदी दबाव दडपण अगदी जाणवू लागलंय समोरची टीम यष्टीवरक्षक जिवाजी या संघांवरती, कारण की ज्याप्रमाणे मागच्या 2 षटकानंतर संपूर्ण खेळ हा बदललाय. म्हणजे क्रिकेटमध्ये म्हणतात ना की काल बदलला, खेळ बदलला आणि पुन्हा एकदा क्रिकेट हा प्रत्येकाच्या नसामध्ये भिडणारा खेळ झालाय. त्यामुळे प्रत्येकाचं अगदी लक्ष लागलं या संपूर्ण क्रिकेट नगरीमध्ये. धावफलकावरती 67 धावा, 2 गडी बाद. षटकातील पुढील बॉल, आताचा फटका चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर काळानंतर सिंगल घेत आहेत सुमित. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 68 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष मात्रे एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर एक म्हणजे एक म्हणतात ना की संयमी पारी मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. 15 चेंडूमध्ये त्याने 19 धावा बनवल्या आहेत. मात्र सुमित डेकले ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आल्यात ना, तिथून 8 चेंडूमध्ये 23 धावा. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आयुषने थोडासा वेळ घेतला, सावध सुरुवात केली, पार्टनरशिप बिल्ड केली. एक विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय करायला हवं अगदी योग्य रीतीने त्याने जाणलं, परिस्थिती जाणली आणि परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ केला. सुमित डेकलेचं काम काय होतं मैदानाच्या आतमध्ये, तर येऊन तिथे लेट्स फिनिश, म्हणजे म्हणतात ना की अंतिम सत्रामध्ये लेट्स फिनिश असतं, ते लेट्स फिनिश करण्याचं काम आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. 68 धावा. आयुष सन्मान देत आहे, स्ट्राईक आपल्या साथीदाराला देण्याचा प्रयत्न करतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाल्या. 7 ओव्हर नंतर धावा आहेत. मात्र रोनक सिंगचा विचार केला तर रोनक सिंग देखील एक महत्वातील खेळाडू आहेत, ज्याने आतापर्यंत आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये 9 धावा देत 1 विकेट प्राप्त केला आहे. आणि मागच्याच षटकामध्ये आपण त्याची सुंदर गोलंदाजी हे आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिली होती. कर्णधाराने आता विश्वास दाखवलाय तो 8व्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये, आणि स्लॉग ओव्हर मध्ये पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय होतंय. धावा धावफलकावरती आहे 70, समोर आहे सुमित, गोलंदाज रेडी होत आहेत रोनक सिंग. रोनकचा बॉल आपण पाहतात, ड्राईव्ह केलाय तर तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत फटका खूप चांगला, तिथे तेवढंच दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक धावेतात, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या त्या मात्र 71 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे 8वं, आणि आतापर्यंत बॉलचा विचार केला तर फेकून झाल्यात ते मैदानाच्या आतमध्ये या षटकानंतर या षटकातील 2. श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 T10 बॉल लेदर क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. खास करून या मैदानावरती खूप सुंदर मैदान, शुरुपार क्रीडा मैदान, नालासोपाराचे मैदान. आज सुरुवात झाली या स्पर्धेला 19, 20, 21 आणि 22 अगदी 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. अंतिम दिवस असेल रविवारचा, आणि अगदी म्हणतात की सुट्टीचा दिवस, आणि त्या सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला याच मैदानावरती सेमी फायनल आणि फायनलच्या मॅचेस देखील पाहायला मिळतील.
थोडस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवून दिलाय कॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे नाही, चेंडू मात्र सरळ निघून जातोय. पंचांचा सिग्नल, दर्जेदार चौकार, 4. एका धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 76 धाव फलकावरती लगावले गेलेत. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत या षटकातील 4 ओव्हर क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि 10 षटकांचं हे शॉर्ट टर्म क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. खूप सुंदर आणि दैदिप्यमान असणारी स्पर्धा आपण पाहतात. संपूर्ण आयोजन कमिटीला अगदी मनापासून आपण सॅल्यूट करूयात आणि सलाम करूयात, कारण की अशा स्पर्धा या व्हायला हव्यात, त्यामुळे खेळाडू नक्कीच प्राप्त होतील. बॉल ड्राईव्ह केलाय, चिप शॉट तिथे आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 77 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आयुष म्हात्रे. आयुष म्हात्रेचा विचार केला तर 18 बॉल मध्ये आयुषने बनवल्या 24. सुमित डेकले मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 11 चेंडूवरती 27 धावा. रौनक सिंगचा विचार केला तर 1.5 चेंडू फेकल्यात, 16 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये देखील घेतलेत. षटकातील शेवटचा बॉल रोनकचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, मात्र शेवटच्या बॉलवरती आलाय निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाल्यात. 8 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना धावा धाव फलकावरती आहेत त्या मात्र 77 मैदानाच्या आतमध्ये. डीजे पहिल्या 8 षटकामध्ये आपण पाहिलं तर 77 आणि अगदी डीजे वादक अगदी चॅम्पियन सॉंग्स लावतायत. मात्र रविवारी हे सॉंग्स तुम्हाला वाजवणं तेवढं गरजेचं आहे, कारण की रविवारी माहित पडेल कुठला संघ चॅम्पियन होईल, कुठला संघ विजेतेपद पटकावेल. सर्व काही गोष्टी आहेत त्या आपण रविवारच्या दिवसामध्ये या मैदानावरती पाहणार आहोत. धावफलकावरती धावा सध्या जर आपण पाहिलं तर 8 षटकांचा खेळ संपला गेला. 77 धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकरवरती बॅटर आहेत मिस्टर सुमित डेकले, बाहुबली स्ट्रायकरवरती. पहिला चेंडूला फेस करताना पहिल्याच बॉलला उडवलाय, बॉल चाललाय सगळी समोरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षकाचे खूप सुंदर एफर्ट आपल्याला पाहायला मिळालेत आणि तेवढाच दर्जाचा थ्रो देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतायत. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 78 धावा ह्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत या षटकातील पहिला चेंडू फेकून झालाय. सुमित खेळतोय 12 चेंडू मध्ये 28 वरती. एका बाजूला आयुष मात्र खेळतोय 19 बॉल मध्ये 24 वरती. तो मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय आणि टीमचा विचार केला तर वज्रराहू कोंडाजी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये अगदी जाणवतोय असं म्हणता येईल, कारण की 78 धावा ह्या त्यांच्या उभारल्या गेल्यात आणि ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आयुष मात्रे आणि सुमित डेकले मध्ये एक चांगली पार्टनरशिप ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने चेंडूला ढकलून दिलाय तर डेंजर झोन कडे होते सुमित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कारण की हाफ चान्सेस क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत, कारण की ज्या वेळी डायरेक्ट हिट लागतो ना त्यावेळी खेळाडूला चान्सेस तिथे कमी असतात आणि डायरेक्ट हिट मध्ये क्लोज इन जास्तीत जास्त डिसिजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोच प्रयत्न करत होते की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करू, कदापि बॅटर तिथे बाद होऊ शकतायत. मात्र सुमित कडे रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच आहे. अगदी वेगाने आणि जल्लोषाने ते मैदानाच्या आतमध्ये धावत आहेत. धावा धावफलकावरती 79 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग वरती बॅटर पुण्याचा सुमित.
ओ हाफ ट्रॅकर बॉल स्वतःवरती निराश होत आहेत, या चेंडूला कव्हर करू शकले नाहीत. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये आपण होत असताना पाहू शकताय. 8.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 79 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात श्री छत्रपती प्रीमियर लीग आपण पाहतायत नालसोपाराच्या या ऐतिहासिक श्रुपार क्रीडा मैदानावरती आपण पाहतायत हा सुरू आहे लेदर क्रिकेटचा अगदी T10 फॉर्मॅट क्रिकेटचा महासंग्राम. पुढील बॉल आपरेकर बॉलला यावेळी स्लॅश केलाय, खेळाडू तिथे कुठल्याही नाही, चेंडूला मात्र जागा बनवली, त्यानंतर बॉलला पाठवलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल दर्जेदार सुमित ढेकलेच्या बॅट मधून येतोय, दर्जेदार चौकार 4. एक्स्ट्रा कव्हरला होते, अगदी त्यांच्या योग्य अगदी वरच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलं आणि धावफलकावरती 83 धावा. पुढील बॉल आताचा बॉल प्रॉपरली टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट, ह्या तीनही गोष्टी आणल्या आणि बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून सिग्नल येतोय, दर्जेदार चौकार 4. ची स्पर्धा असू द्यात, त्यानंतर टेनिस क्रिकेटची स्पर्धा असू द्यात, या लेदर क्रिकेटची स्पर्धा असू द्यात, या संपूर्ण फॉर्मॅट मध्ये सध्या एकमेव नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे सुमित भरत ढेकले आणि हेच नाव वानखेडेच्या मैदानावरती देखील जाऊन गाजलं. 93 धावा 93 आपल्याला पाहायला मिळतात. सुमित ढेकले खेळतात मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू 42 धावा हे त्यांच्या वैयक्तिक धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आयुष मात्रे ज्याने बॉल फेस केल्यात 20 आणि बनवल्यात 25 धावा. काय आयुष मैदानाच्या आतमध्ये सुमितला स्ट्राईक देतील का, की इथून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आयुष देखील मैदानाच्या आतमध्ये हाणामारी करतायत. अंतिम षटक, पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा तिथे प्रयत्न, बॅटमध्ये अगदी रडारमध्ये बॉल व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीत. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 94 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. हाफ सेंचुरीच्या अगदी 8 धावा दूर आहे सुमित ढेकले हा खेळाडू आणि आपल्या संघाची सेंचुरी म्हणजे संघाच्या ज्या 100 धावा पूर्ण होण्यासाठी इथून फक्त 6 धावा दूर आहे. ते टीम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वज्रब्राहू कोंडाजीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शिवरक्षक जिवाजी संघ सध्या अगदी आता प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये आपली गोलंदाजी, कुठे चुका झाल्या, कुठून अटॅक केला गेला, कुठून पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये झाली, हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाज रेडी होतात, गोलंदाजी मार्क्स वरती. सुमित ढेकले स्ट्राईक वरती बॅटर आहेत आणि गोलंदाज आहेत मिस्टर युवांग शाह हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
आपली बॅकफुटला जाऊन स्वतःला जागा बनवण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवलाय गॅप मध्ये, एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि रोखून धरण्याचा प्रयत्न करतायत. एकच धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 95 धावा, 95 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुमित डेकळे जे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बनवल्यात 17 बॉल मध्ये 43, आयुष मात्रे 17 बॉल मध्ये. यावेळचा बॉल चुकी केली आयुषने, चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, पुढे येण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करत होते. विकेट किपरची चपलाई आपल्याला पाहायला मिळाली आणि खेळाडू आयुष मात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन मध्ये परत आहेत. धक्का लागलाय तो मात्र तिसरा महत्वाचा. आयुष मात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन. आहेत त्यांचा पण अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. आदरणीय श्री भूपेंद्रजी पाटील साहेब, श्री परेश शकिनी साहेब, श्री मोहकजी पाटील साहेब, श्री यतीनजी ढगे, श्री अनिकेतजी राऊत, श्री स्वप्नीलजी भगत, श्री किरण श्री सागर, श्री करण किनी, श्री परेश राऊत, श्री अनिकेत चोंडणकर, श्री आशिष पांडव, श्री विक्रांत राऊत, श्री अल्पेश सिंधे, श्री कैलास चांदणे आणि श्री रोहन चौगले, संपूर्ण स्पर्धेच्या कार्यकारिणी सदस्याने जी मेहनत घेतली ती मेहनत अगदी म्हणता येईल की योग्य रीतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्यात, श्री निलेश देशमुख साहेब जे सभापती आहेत आणि वसई शहर महानगरपालिकेच्या त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य आपल्याला केलं गेलंय. श्री अल्पेजी शिंदे, श्री संजयजी सोनी, श्री अनिकेत सोंडणकर आणि श्री प्रतीक जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभलात. या सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. पुढील बॉल बॅकबोर्डला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, आपले साथीदार सुमितला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव तिथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यात. 96, 96 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुमित खेळतात 17 बॉल मध्ये 43, आपल्या अर्धशतकापासून 7 धावा दूर आहेत. आणि अंतिम 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावरती एक रेकॉर्ड होता सुमित भरत डेकले या खेळाडूचा, 25 चेंडू मध्ये 100 म्हणजे 100 धावा ज्या मात्र या खेळाडूच्या माध्यमातून ठोकल्या गेल्या. आणि आज देखील या मैदानावरती दाखवून दिलं की आम्ही देखील या मैदानाचे अगदी हुकमी इतके आहोत आणि या मैदानावरती आमच्या बॅट मधून त्या धावा येऊ शकतायत हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पुढील बॉल फुलटच बॉलला कन्वर्ट करत असताना बॉलला पाठवलं जाईल का गॅप मध्ये, मात्र तिथे आपण पाहिलं तर खूप सुंदर झेल टिपला गेला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आउट होत आहेत. श्री सुमित भरत डेकले यांच्या इनिंगला समाप्ती लागल्यात. 43 धावा करून ते तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. आदित्यने टिपलाय खूप सुंदर झेल आणि सुमित डेकले या खेळाडूचे एक झुंजावत एक महत्वाची इनिंग इथे मात्र समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊयात आपण डीजे कडे, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊयात पुन्हा एका मैदानात. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गेल्यानंतर एक वादळ आलं आणि ते वादळ होतं श्री सुमित भरत डेकले या खेळाडूच्या नावाने आपण पाहिलं. खूप सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर बनवल्या गेल्या त्या 96, 96 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 43 धाब्यांवरती ते बाद झाले आणि अर्धा पल्ला सुमित भरत डेकले या खेळाडूचा आपल्याला खास करून पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर आदित्य, हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. सध्या स्ट्राईक वरती असेल आदित्य. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता. आदित्य देखील तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 96, 96 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. वजब राहू कोंडाजी या संघाच्या आणि शिवरक्षक जिवाजी या संघाला बनवायच्या आहेत त्या विजयासाठी. 97, 97 धाव्यांचं आपण टार्गेट हे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि सध्या आपण स्टॅटिस्टिक जे पाहणार आहोत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे खेळाडूंनी बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली तर समरीकडे आपण जाऊयात. पहिल्या डावाची जी समरी होती त्याच्याकडे आपण लक्ष टाकूयात. पहिल्या डावामध्ये आयुष मात्रे
जे बॅटिंगसाठी आले, ज्याने 26 धावा बनवल्यात, बॉल फेस केले 22, एक चौकार, एक षटकार, स्ट्राईक रेट 118चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 52 मिनिटे त्या मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग करताना त्यांना पाहिलं. त्यानंतर दिपेश सावंत, दिनेश सावंत या खेळाडूने 8 धावा बनवल्या, 6 चेंडू फेस केले, 133च्या स्ट्राईक रेटने त्याने 2 चौकार ठोकताना आपण त्यांना पाहिलं. आदर्श सिंग या खेळाडूने बनवल्यात 12 चेंडू मध्ये 10 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये सुमित भरत ढेकले या खेळाडूच्या माध्यमातून आल्या 18 बॉल मध्ये 43 धावा, ज्यामध्ये 3 चौकार, 3 षटकार, स्ट्राईक रेट 238.8च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना सुमित ढेकले मात्र बाद होताना आपण पाहिलं. त्यानंतर क्रिश सहा 1 चेंडू मध्ये 1 धाव बनवली. आदित्य 1 चेंडू मध्ये 1ही धाव बनवू शकले नाहीत. ही आपल्याला खास करून मॅच समरी पाहायला मिळाली. जाऊयात आपण गोलंदाजाचा अनालिसिस करूयात. ऋतिक आपण खास करून बोहरा यांना पाहिलं तर जे षटकात आलत असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. एका बाजूला ऋतिक बोहरा 2 षटक 25 धावा, एकही विकेट नाहीत, इकॉनॉमी होती.
तर बॅटिंग करताना 96 बनवल्या गेल्यात आणि सुमित बरं डेकले या खेळाडूच्या बॅटमधून धाबा पण येत असताना पाहिलं होतं. मागच्या इनिंग मध्ये एक मोठी धावसंख्या उभारली गेली 43 धाबा आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि आता बनवल्या गेल्या धाबा त्या मात्र 96 धाबा 96. शिवरक्षक जिवाजी संघाला बनवायचे आहेत 97 आणि या 97 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय का की इथून धाबा रोखल्या जात आहेत हे मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं आलेल्या खेळाडूंचं आम्ही सर्वांचं स्वागत करतो या श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022च्या दैदीप्यमान आणि शानदार आयोजनामध्ये T10 बॉल लेदर क्रिकेटची स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील. त्यामुळे खेळाडूंना विनंती करतो चला मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा लगेचच रेडी व्हा आणि या मॅचला सुरुवात करूयात. स्ट्राईक नंबरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात मिस्टर विनय हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहतात तर क्रिश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक वरती बॅटरचा विचार केला तर मिस्टर रोहन हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 96 उभारला गेल्यात 97चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ प्रयत्न करतील पंचांचा सिग्नल लेट्स प्लेचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यानी की मॅचला होतोय सुरुवात. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत आणि पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपाने आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहू शकतात. पुढील बॉल यावेळचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये इंटेलिजन्स स्ट्रोक तिथे इम्प्रुव्हायझेशन केलाय बॉलला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउंड चेंडू सीमा पार. चा पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला. 4 धाबा क्रिश शाह आपल्याला एका बाजूने पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर ओमकार सोरगे आणि एका बाजूने विनय शाह हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्लॅश करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहतायत इथे गॅपमध्ये पाठवलं क्षेत्ररक्षकासाठी भरपूर मोठं लॉंग चेस आहे तिथे बॉलला स्टॉप केलं जाईल अगदी शेवटच्या मोमेंटला तोपर्यंत 2 धाबा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अचूक फेकी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅकअप करत असताना आपण सुमित डेकले या खेळाडूला तिथे आपण पाहू शकतायत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. धाव फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 6 धाबा. रोहन चौगुले हा खेळाडू आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर 6 धाबा. चेंडू फेकून झाला 3 धाबा आहेत 6. गोलंदाज रेडी होतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर क्रिश शाह आपण पाहू शकतायत. पुढील बॉल पुढला जाऊन हलकासा स्लॅश करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त होत आहेत. धावा जर आपण पाहिल्या तर धाव फलकावरती लगावल्या गेल्या त्या 6 धाबा. अजूनही विचार केला तर 91चं लक्ष इथे तुम्हाला गाठावं लागेल. 97 बनवायच्या आहेत. 4 बॉल मध्ये आहेत 6. गोलंदाज क्रीजचा बॉल खेळण्याचा प्रयत्न मोठा पटका खेळायचा होता. चेंडू मात्र आपण पाहतायत अगदी तिथे मात्र जात असताना पॅडला स्पर्श होतोय. पंच लेगबायचा इशारा करतायत आणि लेगबायच्या सहाय्याने आपण धाबा पाहिल्या
तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अगदी अद्यावत केला होता. तिथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटर स्ट्रगल करतायत आणि धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर रोखल्या गेलं तसं म्हणता येईल, कारण की ज्याप्रमाणे पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमच्या धावा देखील येणं देखील तेवढंच महत्वाचं असं एक सुरुवात लेट्स फिनिश अप म्हणून आपण नेहमीच पाहिलंय, मात्र एक बिगिनिंग सुरुवात जी तुमची खूप महत्वाची असेल आणि ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. चेंडू फेकून झालात मैदानाच्या आतमध्ये 5 धाबा आहेत 7. बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न, स्वतःला स्लॅश करण्याचा कधी प्रयत्न करतात, तिथे चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 97च्या लक्षाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया डीजेकडे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या यूज अँड मॅक्सिमम 6 धाबा.
तैनात आहेत, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 1.4 धावा आहेत धावफलकावरती, 14 रन्स. पुढील चेंडू या षटकादरम्यान बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चाललाय गॅप मध्ये, तिथे कुठलाही खेळाडू नाही. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. पंचांचा सिग्नल अजूनही आपल्यापर्यंत बॅलन्सिंग असेल. पंच चर्चा करतायत आणि चर्चा करून जे काही डिसिजन असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तिथे पंचांच्या माध्यमातून होणार आहे. तर यस, पंचांचा सिग्नल तिथून आपल्याला पाहायला मिळतोय. हा येतोय आणखीन एक षटकार आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती ऍड होत आहेत आणि धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 20 धावा. रोहनची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये बोलू लागल्यात, कारण की रोहन देखील या संघाचे एक आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत ज्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल अगदी यष्टांच्या बाजूने बॉल निघून जातोय. तिथे मात्र खेळाडू अगदी म्हणता येईल की बालबाल बचावले जातात असे म्हणता येईल. आणि षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न होताना या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती शिवरक्षक जिवाजी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ डीजेकडे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. पंचांच्या माध्यमातून लगेचच आपल्यापर्यंत इशारा पोहोचला. बॅटिंग पॉवर प्ले हा मैदानाच्या मध्ये सध्या घेत असताना आपण पाहतात बॅटिंग करणारी टीम शिवरक्षक जिवाजी, कारण की बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचं एक योग्य ते कारण होतं. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये धावा ह्या अगदी योग्य रीतीने येतात. आपले दोनही खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 षटकामध्ये जी 10ची सरासरी म्हणजे जवळजवळ 9 ते 10च्या सरासरीने जो खेळ करायचा होता ना, तो खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि करंट रन रेटच्या हिशोबाने सध्या मैदानाच्या आतमध्ये हा पॉवर प्ले घेतला गेलाय. 2 षटकानंतर धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही विचार केला तर 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 77. 48 बॉल मध्ये तुम्हाला 77चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज रेडी होत आहेत. क्रिश पुन्हा एकदा क्रिसचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न. तिथे एक धाव वेगाने कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत त्या 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2.1. एका बाजूला बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत मिस्टर रोहन आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅटर पाहिलं तर विनय मिश्रा. हे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतायत. रोहनचा आतापर्यंत विचार केला तर रोहनने 5 बॉल मध्ये बनवल्यात 12. विनय शाह या खेळाडूने आतापर्यंत बनवल्यात 8 बॉल मध्ये 8 रन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकरवरती बॅटर रेडी होत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं मिस्टर रोहन आणि गोलंदाज आहेत क्रिश शाह. बॅकफुटला जाऊन इंटेलिजंट स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केलाय. बॉल चालला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षकाला कुठलाही चान्स नाहीत. बॉल मात्र निघून जातोय डीप मिड विकेट अँड काऊ कॉर्नरच्या रिझन मधून सरळ सीमा पार येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. 4. आपल्याला पाहायला मिळत आहेत 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत या षटकामध्ये आणि खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतात रोहनच्या बॅटमध्ये चेंडू अगदी स्पर्श देखील खूप चांगल्या रीतीने होतोय आणि आतापर्यंत त्याची बॅट मैदानाच्या मध्ये बोलू लागलं असंच म्हणता येईल. एका बाजूला सुमितचं वादळ आलं होतं, आता एका बाजूने म्हणता येईल की रोहनचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये आलंय. पुढील बॉल. ओहो, अनपेक्षित बाउन्स झालाय. अगदी आश्चर्यचकित करून टाकणारा हा चेंडू. तिथे बॅटर देखील बीट झालेत. गुडलेस वरून चेंडू असा पिच होतोय आणि तिथून मात्र चेंडूने उचली घेतली. अनपेक्षित बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती हे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू हलक्या हाताने चेंडूला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतात ढकलून देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ गॅप मध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षकासाठी कुठलाही चान्सेस नाहीत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4.
आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील संघर्ष होतोय. तो संघर्ष बॅकफुटला जाऊन इंटेलिजन्स स्ट्रोक, आणखीन एक सुंदर फटका तिथे मात्र देवत केला गेलाय. रोहनच्या बॅट मधून निघणारा या षटकातील आणखीन एक दर्जेदार अप्रतिम क्लासिकल चौकार 4. आणि धावफलकावरती धाबा बनवल्या गेल्या 33 धाबा. एका बाजूला आपण पाहिलं तर रोहन या खेळाडूचं वादळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घोंगावत असताना पाहायला मिळतात. खूप सुंदर बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. फ्लाइटेड डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न चेंडूला खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये चेंडूला कव्हर करतात. तोपर्यंत एक धाबा आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाल्या. 3 ओव्हर नंतर धाबा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 34 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. सरासरी खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. विनय शाह एका बाजूला आपण पाहिलं होतं. विनय मिश्रा हा खेळाडू 8 चेंडूमध्ये 8 धावा बनवतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन ज्याने बनवल्या 10 चेंडूमध्ये 25 धावा. क्रिश शाह ज्याने आपण पाहिलं तर 2 षटक हाताळले आणि 20 धावा खर्च करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकामध्ये अगदी चांगला खेळ झालाय. 34 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. जाऊयात आपण डीजे कडे एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेचच येऊयात मॅचच्या दिशेने. पाहतायत मैदानावरती श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 दैदीप शानदार आयोजन आपल्याला संपूर्ण आयोजन आणि टेक्निकल टीमच्या माध्यमातून खास करून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मेहनत घेतलं असं म्हणता येईल या संपूर्ण स्पर्धेसाठी आयोजन कमिटीने. आणि नालासोपारा परिसरातील जे सर्व खेळाडू आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम इथे करून दाखवलंय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न रोहनच्या माध्यमातून झालाय. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हलक्याने होतोय. चेंडू वरती मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेटला देखील तेवढीच जात द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करतायत. आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 36 धावा ह्या धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्या आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटकातील 3.1 धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 36 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तीन पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला. धावफलकावरती 36 धावा आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत.
एका बाजूला दोन बॅटरमध्ये आतापर्यंत चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला विनय मिश्रा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहन. हे दोन खेळाडू एक भागीदारी, एक पार्टनरशिप जी मैदानाच्या आतमध्ये उभारण्याची गरज होती, ती पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप सुंदर खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. त्यावेळेचा बॉल पंचांकडे अगदी लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली. अपील होती मात्र विश्वास त्यामध्ये थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचाने अगदी तेच योग्य रीतीने मात्र दर्शवलं आणि इथे आपल्याला एक धाव येत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आतापर्यंत एकही विकेटचं पतन नाही. 3.2 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. 97 धाव्यांचं लक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहतायत. हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. तुमचे सर्वोत्तम प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावे लागतील आणि आज जो तुमचा खेळ आहे तुम्हाला उंचावायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ती प्रयत्नांची पराकाष्ठा हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाज रेडी होत आहेत. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर आयुष मात्रे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आयुषने बॅटिंग खूप सुंदर केली होती. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी आपण ज्यावेळेला आयुषला पाहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये, आता गोलंदाजी मार्क्स वरती मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनने दाखवला गेलेला विश्वास हा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्यांना मात्र पार पाडावा लागेल आणि एक चांगली भूमिका त्यांना मैदानाच्या आतमध्ये बजावून दाखवावी लागणार आहेत. धावफलकावरती धावा आहेत 37 धावा. 97च्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही 40 आणि 40 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. इथून धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 60 धावा. स्लॉक स्वीपचा प्रयत्न तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीत. खूप सुंदर फटका. बॉल चाललाय सरळ निघून सीमा पार. येतोय विनय मिश्राच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. 4
प्राप्त झाला आणि आता गेम मध्ये पुन्हा एकदा टर्न ऑफ होईल का हा प्रश्न अगदी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना इथे मायबाप प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांना अगदी पडलेला हा प्रश्न असेल. पाहुयात मॅचच्या दरम्यान काय होत आहे. धावफलकावरती धावा सध्या आहेत 41 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रौनक सिंग आणि दुसऱ्या बाजूला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत मिस्टर रोहन. रोहनच्या बॅटमधून आतापर्यंत 12 बॉलमध्ये 28 धावा त्याने बनवल्यात आणि गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय तर राहुल मोहिते. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. सुंदर फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर रोहनच्या बॅटमधून निघणारा आणखीन एक दर्जेदार क्लासिकल दर्जेदार चौकार 4. मोहता स्वतःमध्ये जागा बनवली आणि त्यानंतर या बॉलला कळत असताना बॉलला पाठवून दिलं. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण चौकार पाहिलाय. 4 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू वेगवान ते सरार भन्नाट वेग तिथे आपल्याला पाहायला मिळत. आता चेंडू मात्र आपण पाहतायत बॅटर बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील आतापर्यंत 2 धावा आहेत धावफलकावरती 45 धावा. सुंदर स्पर्धा आपण पाहतायत या खास करून शुरपारक क्रीडा मैदान नालासोपाराचं आपण हे ऐतिहासिक मैदान पाहतायत आणि नालासोपारा परिसरातील सर्व खेळाडू आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळतायत. वेगवान फटका आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. जेवढा वेगवान चेंडू हाताळला तेवढा चांगला स्ट्रोक तिथे इम्प्रोव्हायझेशन केलं गेला. बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या बॅट मधून निघणारा आणखीन एक दर्जेदार चौकार 4. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत tenniscricket.in माध्यमातून त्यांचं देखील सर्वांचं स्वागत श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आपण करूयात. कारण की प्रेक्षकांची साथ देखील तेवढीच महत्वाची असते संपूर्ण स्पर्धेसाठी. पुढील बॉल पॅडवरती बॉल हाताळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकतायत. खूप सुंदर चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. या षटकातील चेंडूचा आतापर्यंत विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू पुन्हा निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय. म्हणजे 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात त्या राहुल मोहिते या खेळाडूच्या माध्यमातून. अंतिम शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असतील. राहुल मोहिते स्ट्रायक नंबरती बॅटर मिस्टर रोहन. बॅकफुटला जाऊन फटका फसला. ही झेल खूप निर्णायक असे. ओ हो या मॅच मधील सर्वाधिक मोठा अपसेट होण्याची दाट शक्यता. आता तिथे पाहिलं तर खेळाडूमध्ये नाराजी. विकेट कीपर जवळ आले होते. अगदी असं वाटलं की विकेट कीपर कॅच कव्हर करतील का. गोलंदाज देखील जवळ आले होते. असं वाटलं की गोलंदाज कॅच वरती येतील. मात्र डबल माइंडिंग मध्ये राहिले. तू घेऊ का मी घेऊ हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये दोघांमध्ये होता आणि रोहनला मिळालाय हे एक सर्वाधिक मोठं जीवनदान. कदापि हे जीवनदान आहे ना, हे जीवनदान खूप महागडं ठरू शकतात क्रिकेटच्या खेळामध्ये. हाफ चान्सेस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट करण्याची गरज आहे आणि रोहनला हे जीवनदान प्राप्त होत असताना आपण पाहतायत धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 50 धावा कंप्लीट झाल्यात त्या शिवरक्षक जिवाजी संघाच्या. अंतिम बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत राहुल मोहिते रेडी होत आहेत शेवटचा बॉल घेऊन. सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर राहुलचं षटक इथे समाप्त होत आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर धावा आहेत धाव फलकावरती 97 धावेंचा पाठलाग करताना 50 धावा ह्या धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अर्धा पल्ला इथून गाठला गेला असं म्हणता येईल. आता अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 5 ओव्हर मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 47 धावेंचं लक्ष हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत आहे. चर्चा आपण करूयात मात्र जाऊयात डीजे कडे. ऐकूयात एक सुप्रसिद्ध संगीत. जे प्राप्त झालं होतं ते जीवनदान किती निर्णायक ठरेल आता येणारी वेळ आहे ना ते सर्व काही दर्शवेल.
5 ओव्हर नंतर धावा आहेत 50 धावा. गोलंदाज येत आहेत दिनेश सावंत. जो सलामी आलेला आपण खेळाडू पाहतायत गोलंदाजी मार्क्स वरती आलाय दिनेश. ओ पहिला चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपर चेंडू वरती जातील तोपर्यंत तिथे एक धाव पंच आमच्यापर्यंत वळतायत. लेग बायचा इशारा करतायत आणि लेग बायच्या सहाय्याने आपण धावा पाहिल्या तर धाव फलकावरती 51 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. दोन पंच देखील अगदी रखरखत्या उन्हामध्ये खूप चांगलं काम करतायत. त्यामुळे पंचांना देखील आपण सॅल्यूट आणि सलाम असेल. स्लोवर बन करण्याचा प्रयत्न, फटक्याने उंची जास्त गाठलाय, लांबी कमी. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. क्षेत्ररक्षकानं टिपलाय उत्तम दर्जाचा झेल. बॅट्समॅन होतोय मैदानाच्या आतमध्ये फेल. आणखीन एका विकेटचं पतन. रौनक सिंग बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. श्रोणी आता महत्वाची बॅटिंग देखील त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. एक महत्वाचा कॅच तिथे टिपला गेला आदर्शच्या माध्यमातून आणि झेल टिपत असताना एक मोठी विकेट तिथे मात्र बाद होत असताना आपण पाहिलं. धावफलकावरती धावा सध्या जर आपण पाहिला तर धावफलकावरती रोखल्या गेल्यात आणि मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये तिथे मात्र बॅटर आपण बाद होत असताना पाहू. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर रोहन हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहनची जी पारी आहे ना ती देखील या मॅच मध्ये खूप महत्वाची ठरणार आहेत. कारण की रोहनच्या बॅट मधून आतापर्यंत 18 बॉल मध्ये 37 धावा आल्या आहेत आणि एका बाजूला रोहनची एक झेल सोडलायत. नवीन बॅटर युवांग शाह मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दिनेश सावंतचं कौतुक करेन ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी करतायत. पुढील बॉल, ओ खोलवर टप्प्याचा बॉल. व्हॉट अ बॉलिंग, सुंदर अगदी चेंडू चांगला टाकला गेला. तिथे आपल्याला पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा बॉल होता. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही इथे बॅटरकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहिलात. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा आहे धाव फलकावरती 51 धावा. दिनेश सावंतची आपण पाहिली तर ही जादूगारी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे या खेळाडूकडे, तेवढं टेम्परामेंट आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं काम सध्या करतोय दिनेश सावंत नावाचा खेळाडू. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहे रोहन, ज्याच्या खांद्यावरती सर्वाधिक मोठी जबाबदारी आहे. तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये. 2 खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळाले. सुमित डेकलेच्या अगदी थोडंसं चेंडू आवाक्यापासून दूर राहतोय. इथे आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट करत असताना धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5.4 आणि धावा आहे धाव फलकावरती 52 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात करतायत. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जात. सुंदर गोलंदाजाचे षटक इथे समाप्त झालायत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे 6 आणि 6 ओव्हर मध्ये धावा आहेत धाव फलकावरती. त्या बॅटिंग करणाऱ्या टीम शिवरक्षक जिवाजी संघाच्या 54 धावा, 54 लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 24 आणि 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 43 धावा. जाऊयात डीजे कडे, एक ब्रेक घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 T10 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे वर्ष क्रमांक 2. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि सुंदर गोलंदाजीचं आपण दैदिप्यमान तिथे पाहिलं. आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. ओव्हर क्रमांक 7 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. राहुल मोहिते हा खेळाडू आपण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती येतोय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आल्याचा
पण पाहू शकतायत क्षेत्ररक्षकाने दाखवले हलगर्जीपणा, थोडासा कमतरता जाणवली आणि तोपर्यंत 2 धावा तिथे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा येत आहेत. ह्या 2-2 धावा देखील क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्वाच्या असतात, कारण की प्रत्येक वेळी तुमचा माइंडसेट क्रिकेटमध्ये असतं खूप गरजेचं असतं. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा रोखणं देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि 2 धावा येत असताना आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित विचार केला तर अजूनही 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाज रेडी, वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान फटका समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. चेंडू निघून जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. यूज अँड मॅक्सिमम षटकार 6. खेळाडूला जे जीवनदान भेटलंय ना त्या जीवनदानाचा तो फायदा घेणार आहे, कारण की या खेळाडूकडे क्षमता, ॲबिलिटी भरपूर वेळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते टेम्परामेंट दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतोय. धावफलकावरती धावा झाल्यात 62 धावा. अबेलचा बॉल सोडून दिलाय, खूप चांगली लेन तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तर अगदी स्वतःवरती आता नाखुश आपल्याला पाहायला मिळतो रोहन. मात्र रोहनचा विचार केला तर रोहन आतापर्यंत 24 बॉल मध्ये 47 धाब्यांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला युवांश शाह जो 1 चेंडूवरती 1 धाब्यांवरती खेळतोय. विजयासाठी समीकरण बनलंय 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 35 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, ढकललाय चेंडूला, 1 धाव तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढ्याच दर्जाचा फेकी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 1 धाव तिथे कंप्लीट केली गेल्यात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 63 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतायत. अजूनही 20 चेंडू आहेत. 20 चेंडू मध्ये 34 धाव्यांचं लक्ष असेल. रोहनची एकाकी झुंज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, ज्याने 25 बॉल मध्ये बनवल्यात 48 धावा. पहिल्या पारीमध्ये आपण पाहिलं होतं सुमित ढेकले या खेळाडूला, त्याच्या माध्यमातून आल्या होत्या 43 धावा. पुढला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न आपण पाहतात. खेळाडू तिथे मात्र तैनात आहेत. डीप पॉइंट्स मध्ये आपण खेळाडूला सध्या पाहतात क्षेत्ररक्षण करताना. 1 धाव येत आहेत आणि एका धाब्याने सध्या समाधान व्यक्त करावं लागलंय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचतात त्या मात्र 64 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारे चेंडू अजूनही असणार आहेत ते मात्र 19 आणि 19 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 33 धाव्यांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू आहे, हा चेंडू खूप निर्णायक असेल या दोन्ही संघासाठी. शेवटचा बॉल, बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, 1 धाव तिथे घेतात, स्ट्राईक रोटेट करण्याचा, एकच धाव येतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपन्न झालाय. 7 ओव्हर नंतर धावा आहे धावफलकावरती 65 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजय 30 धावा. येणारे चेंडू अजूनही असणार आहेत ते मात्र 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावा हे आपल्याला समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 32 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रेडी होतात गोलंदाजी मार्क्स वरती. स्लॉट स्वीप केला यावेळी बॉलला मात्र पाठवलंय सरळ आउट ऑफ द पार्क. यूज अँड मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल. वन 71 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती आदर्श सिंग याचं अगदी स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत असंच मात्र म्हटलं गेलंय आणि पहिल्याच बॉल वरती आलेला हा षटकार
आपण मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहू शकतायत. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या 71, 71 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 17 आणि 17 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा, त्या मात्र 26 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 55 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात बॅटर रोहन आणि रोहनचं अर्धशतक हे मैदानाच्या आतमध्ये आपण कंप्लीट होताना पाहिलं. खूप सुंदर बॅटिंग रोहनने केली. त्याने 55 धावा बनवल्यात, 27 बॉल फेस केले. एका बाजूला आपण सुमित ढेकलेला पाहिलं होतं मागच्या इनिंग मध्ये, त्याने बनवलं होतं 43, मात्र या इनिंग मध्ये बनवल्या धावा रोहन या खेळाडूच्या बॅट मधून आपण पाहिल्या. धावा धावफलकावरती मात्र बनवल्या गेल्यात त्या 55 धावा आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू ओव्हर द विकेटने बॅकपुढला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चेंडूला अगदी आपण पाहिलं तर थांबवलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहू शकतायत. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेचा बॉल पंचांकडे, लाऊड अपील, फिंगर इज गॉन. एक सर्वाधिक मोठी विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट अगदी योग्य रीतीने योग्य त्या वेळेवरती गेलाय. रोहन चाललाय तंबूच्या आसऱ्याला, एक मोठा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम शिवरक्षक जीवाजी टीमला, रोहन बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. एक मोठा धक्का लागतोय रोहन. ना ते खांदे पुन्हा एकदा उभारत असताना पाहायला मिळतील, कारण की मॅच ऑन आहे. 15 चेंडू मध्ये 26 धाव्यांची गरज आहेत. दोन्ही खेळाडू नवीन बॅटर आहेत. युवांग सिंगचा विचार केला तर ते देखील 2 चेंडूवरती 2 धाव्यांवरती खेळतायत आणि दुसऱ्या बाजूला आदित्य. पुढील बॉल पुढला जाऊन आता स्लॅश करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 72, 72 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 14 आणि 14 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा धावफलकावरती 25 धावा. आता प्लॅनिंग्स मैदानाच्या आतमध्ये आखली जाईल, मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग्स केली जाईल आणि कुठल्या प्रमाणे धावा रोखण्याची गरज आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत युवांग, एका बाजूला आपण पाहिलं तर आदित्य सिंग, ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. आदर्श सिंगचं कौतुक करायला हवं. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी देखील त्याने लेग बिफोरच्या माध्यमातून खेळाडूला बाद केलंय. बॅकपुढला जाऊन हलक्या हाताने मात्र स्लॅश करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, खूप सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तेवढ्याच दर्जाचं फेकी देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक जाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. 73, 73 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. आतापर्यंत विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ह्या 73 धावा आपण धावफलकावरती पाहतायत. अंतिम चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी मार्क्स वरती आदर्श फेस करेल बॅटर आदित्य. हलक्या हाताने लेटकटचा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला स्टॉप केलं जाईल. गुड स्टॉप अगदी तिथे म्हणता येईल. खूप सुंदर फिल्डिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलीत. अगदी चेंडू सीमारेषे जवळ जात होता, मात्र तिथून चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि 2 धाबा या चेंडूवरती येत असताना येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धाव्यांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात एक रोमांचक सामना
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खेळ अगदी बदललाय कुठे तर मागच्या 2 ते 3 षटकांमध्ये परिवर्तन झालं. एक मोठी विकेट आली आणि विकेट आल्यानंतर रोहनची विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स हा तुमचा आत्मविश्वास वाढताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा पाहायला मिळाला. 12 चेंडू 22 धावा सरासरी गाठायची आहे 11ची आणि 11च्या सरासरीने ह्या 22 धावा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत की इथून गोलंदाज थांबवण्याचा प्रयत्न करतील हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण आपल्या घर बसल्या आपण आपल्या मोबाईल वरती आपण आपल्या टीव्ही वरती ऑन स्क्रीन पाहतायत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू या श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 च्या वतीने T10 बॉल लेदर क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानावरती पाहतायत आणि नालासोपाऱ्याचं आपण पाहतायत. हे शुरपारक खास करून क्रीडा मैदान आहे ऐतिहासिक मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानावरती सुरू आहे सध्या हा लेदर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क्स वरती येत आहेत. मिस्टर दिनेश सावंत एक मॅजिकल गोलंदाज म्हणून आपण दिनेश सावंत कडे पाहूयात कारण की ज्याप्रमाणे मागच्या षटकामध्ये हाताळलाय. पहिला बॉल दिनेश सावंतचा फटका चांगला आहे. बॉल चला गॅप मध्ये खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात अगदी दूरवरून या चेंडूला स्टॉप केलं जाईल. तेवढ्याच दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जात आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 76 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 11 चेंडू आहेत 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. सिंगलने मात्र जास्त काही फरक पडणार नाहीत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा देखील मैदानाच्या आतमध्ये बाळगावी लागणार आहे. रनसिंग डाऊन ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकतायत. धावचीची संधी निर्माण झाली होती मात्र अगदी वेगाने धाव घेत आहेत. पंच इशारा करतायत लेग बायचा आणि लेग बायच्या स्वरूपाने आपण धावा पाहिल्या तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 77 धावा ह्या धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 8.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज यानी की समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलंय. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 2 धावा ह्या मैदानाच्या आतमध्ये घेणं सध्याच्या स्थितीला खूप गरजेचं आहे. पुढील बॉल फ्लाइटेड डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न तेवढ्या दर्जाचं क्षेत्ररक्षण फेकी होण्याची दाट शक्यता तिथे खेळाडू अगदी सुखरूपरित्या आपला क्रीज मध्ये पोहोचलाय. तर एका क्षणाने असं वाटलं की चेंडू ज्यावेळी स्टॉप केला गेला त्यावेळी कदापि एका अटेम्प्ट मध्ये स्टॉप केला असता तर कदापि खेळाडू बाद होण्याची दाट शक्यता असली असती मात्र तसं काही मैदानाच्या मध्ये घडत नाही. खेळाडू सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले आहेत. मिस्टर आपण पाहू शकतायत युवांग शाह हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 20 धावा. दिनेश सावंतचं विश्लेषण करूयात. आतापर्यंत 1.3 ओव्हर 4 धावा आणि एक महत्वाची सफलता देखील त्याच्या नावावरती नोंदवली गेल्या आहेत. आदित्य सिंग आणि एका बाजूला विवांगला आज मैदानाच्या मध्ये आपली जबाबदारी आपली संपूर्ण मॅच मध्ये जी खासियत आहे बॅटिंगची ती त्यांना दाखवावी लागेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ती बॅटिंग त्यांना करून दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर दिनेश प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे रोखण्याचा. गोलंदाज रेडी होतील. दिनेश स्ट्राइक वरती बॅटर मिस्टर युवांग शाह. स्लॉक स्वीपचा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथे मात्र फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा. थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटली आणि मिसफिल्डचा फायदा होतो अगदी 2 धाव्यांमध्ये. अशा स्टेजला मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला धावा रोखणं खूप गरजेचं आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत 79 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अंतिम शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये असतील. या ओव्हर मधील 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. प्रयत्न करतायत अगदी दोन्ही संघ. यावेळचा बॉल फटका चांगला आहे दर्जेदार मात्र तिथे खेळाडू अगदी सजवला गेला या फटक्यासाठी आणि तेवढ्याच दर्जाची फेकी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. येणारे चेंडू असतील मैदानाच्या आतमध्ये 7 आणि 7 बॉल मध्ये बनवायचे आहे धावा. इथून मात्र 17 धावा. 7 बॉल रिमेनिंग एंड 17 रन रिक्वायर्ड टू विन. 7 गेंद शेष और जीतने के लिए 17 रन की जरूरत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत हा रोमांचकारी सामना. आताचा बॉल सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंचांचे 2 हात हवेमध्ये समांतर यानी की बॉल असेल अवांतर चेंडूचा मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येणारे बॉल असतील 7 आणि 7 बॉल मध्ये 16 धावा. 81 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहू शकतायत. खोलवर टप्प्याचा बॉल हाताळलाय. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न
तिथे मात्र पाहायला मिळतोय. एक धाव्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आहेत आणि एका धावेने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहेत. ते मात्र 9 आणि 9 षटकामध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 82 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 हा दैदीप्यमान शानदार सोहळा आपण पाहू शकता. ते अश्रुपारक मैदान नालासोपाराच्या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर येऊयात. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. चेंडू 6 चेंडू मध्ये 15 धाब्यांची गरज. शिवबाड लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज मैदानाच्या आतमध्ये म्हणता येईल की खऱ्या अर्थानं तुम्हाला लढावं लागेल आणि लढण्याची गरज आहे या श्री छत्रपती प्रीमियर लीग 2022 मध्ये. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 धाबा. सध्याच्या शॉर्ट आर्म फॉर्मॅट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अगदी स्लॉट ओव्हर असतात, तिथे तुम्हाला हाणामारी करायची आहे, तिथे तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतात. मात्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विचार केला तर आदित्य सिंग आणि युवांश शाह जवळ अगदी बॉल टू बॉल रन्स आहेत. म्हणजे युवांश शाहचा विचार केला तर 7 बॉल मध्ये 7, आदित्य सिंगचा विचार केला तर 4 बॉल मध्ये 4 आणि गोलंदाजी मार्क्स वरती गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय तो खेळाडू आपण पाहतायत आयुष म्हात्रे नावाचा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संपूर्ण जबाबदारी आहे आयुषवरती. म्हणजे आयुषचं पहिलं षटक 7 धाब्यांचं 1 विकेट इथे प्राप्त केला होता. पहिल्याच बॉलवरती षटकार येऊन आयुषने खूप सुंदर गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम मिश्रण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अनुभवायचं असेल तर तुमच्या आयुष्यामधील एक अविस्मरणीय गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागेल. पहिला बॉल, पहिला चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरची चपलाई तिथे पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती खेळाडू इथे बॅक टू दी पॅव्हेलियन मध्ये परतलाय. आदित्य बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन. विकेट किपरचा विचार केला तर खूप वेगाने चेंडूवरती तिथे आपल्याला प्रॉपरली पाहायला मिळाले. अगदी ज्यावेळी चेंडू इम्पॅक्ट झाला, पिचिंग झाला, त्यानंतर चेंडूवरती अगदी गॅदर केलं आणि तिथून मात्र खेळाडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली स्टंपिंग तिथे आपण खास करून पाहिली होती यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर मनोज सोनी हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नालासोपारा परिसरातील सर्व खेळाडू आज एकत्रितपणे या संपूर्ण प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत आणि कदापि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याच या परिसरामधून, याच नालासोपारा परिसरामधून एखादं भविष्य, एखाद्या पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये एखादा खेळाडू हा नक्कीच टीम इंडियासाठी, महाराष्ट्रासाठी पुण्यात रिप्रेझेंट करेल आणि ते आपल्याला पुण्यात पाहायला मिळू शकत आहेत. अंतिम शेवटचे 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये 15ची गरज. आयुष आयुषचा बॉल तिथे ड्राईव्ह केला, प्रयत्न करतात आयुष्य बॉलला रोखण्याचा. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये 14 धाब्यांची गरज आहे आणि लेदर क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर तुम्हाला तेवढं मैदानाच्या आतमध्ये सेट होणं देखील गरजेचं असं. मी म्हंटल की खेळ कुठे बदलला, जिथून रोहन बाद झाले, जिथून रोहन 55 धाब्यांची एक मोठी इनिंग खेळले होते, थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये अजून थांबून राहिले असते तर कदापि ती मॅच आपण 9 ते जवळजवळ अगदी षटकापर्यंत संपताना आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र रोहनचं बाद होणं, प्रॉपरली टायमिंग झालेलं नाही, तिथे बॉलला स्टॉप केलं जाईल आणि अगदी एक धाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज. वजे ब्राऊकोंडाची संघ परिवर्तन केलं, स्वतःमध्ये बदल केला आणि मागच्या 3 षटकामध्ये जिथे संपूर्ण सामन्याची रूपरेषा बदलली हे आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. शेवटच्या बॉलला मात्र स्टँड अँड मात्र 4 अभिनंदन. हार्ड लक बाय शिवरक्षक जिवाजी. आपण खूप सुंदर खेळ दाखवलाय, त्याबद्दल आपलं देखील पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण विजयचं अभिनंदन करूयात. थोड्याच वेळानंतर आयोजन कमिटीचे आमचे मेंबर्स आदरणीय भूपेंद्रजी पाटील साहेब, श्री परिजेकिनी, श्री मोहकजी पाटील, श्री यतीनजी ढगे साहेब, श्री अनिकेतजी राऊत साहेब आमच्यापर्यंत माहिती देतात डीजे कडे आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.